पांढऱ्या रक्तपेशी WBCS आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत संसर्ग आणि रोगांपासून आपल्या शरीराच्या संरक्षणाची पहिली ओळ म्हणून काम करतात. चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि आजारांशी प्रभावीपणे लढण्यासाठी पुरेशा प्रमाणात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या आवश्यक आहे. या ब्लॉगमध्ये आपण आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल आणि हर्बल उपचारांद्वारे नैसर्गिकरित्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची याचा शोध घेऊ. तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षणाला बळकटी देण्यासाठी अमूल्य पद्धती शोधू. जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध असलेले अन्न. निरोगी रोगप्रतिकार शक्तीसाठी जीवनसत्वे आणि खनिजांची समृद्ध आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संत्री, स्ट्रॉबेरी आणि शिमला मिरची यांसारख्या व्हिटॅमिन C असलेले पदार्थ तुमच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या लक्षणीयरित्या वाढवू शकतात. या व्यतिरिक्त पालक, भोपळ्याच्या बिया आणि मसूर यांसारख्या जस्त युक्त पदार्थ रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची हे शिकण्यासाठी ते आवश्यक ठरतात. प्रोबायोटिक्स आणि आंबवलेले पदार्थ. दही, केफीर आणि इतर आंबवलेल्या पदार्थांमध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स निरोगी आतड्याच्या मायक्रोबियोमला प्रोत्साहन देऊन तुमच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करू शकतात. मजबूत रोगप्रतिकार शक्तीसाठी संतुलित आतड्यांसंबंधी वनस्पती आवश्यक आहे, कारण रोगप्रतिकारक पेशींचा एक महत्त्वपूर्ण भाग पचनसंस्थेत असतो, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची या प्रक्रियेत मदत होते. हायड्रेशन आणि त्याचा परिणाम. शरीरातील सर्व प्रणालींच्या योग्य कार्यासाठी, ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्तींचा समावेश आहे, चांगले हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी पिल्याने लसिका तयार होण्यास मदत होते, जी संपूर्ण शरीरात पांढऱ्या रक्तपेशी आणि इतर रोगप्रतिकारक प्रणाली पेशी वाहून नेते. पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची यासाठी योग्य हायड्रेशन हा एक महत्त्वाचा घटक आहे. नियमित व्यायाम. नियमित शारीरिक हालचाली केल्याने तुमच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढू शकते. व्यायामामुळे रक्तभिसरण चांगले होते, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी संपूर्ण शरीरात अधिक मुक्तपणे फिरू शकतात आणि त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करू शकतात. पांढऱ्या रक्तपेशींची संख्या नैसर्गिकरित्या कशी वाढवायची हे समजून घेण्यासाठी आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 30 मिनिटे मध्यम व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. ताण व्यवस्थापन तंत्रे. दीर्घकालीन ताण तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतो, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. ध्यान, खोल श्वास घेण्याचे व्यायाम आणि योग्य यासारख्या ताण व्यवस्थापन तंत्राचा समावेश केल्याने निरोगी रोगप्रतिकार शक्ती राखण्यास मदत होऊ शकते. पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची या प्रवासात ताण व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. हर्बल उपचार आणि पूरक आहार. एस्ट्रेगेलस रूट. एस्ट्रेगेलस रूट ही आणखी एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, जी पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास मदत करू शकते. पारंपरिक चीनी औषधांमध्ये शतकानुशतके रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी याचा वापर केला जात आहे, जो पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची यासाठी आणखी एक नैसर्गिक पद्धत दर्शवतो. आता आहे लसूण. लसूण हे केवळ जेवणात चवदार पदार्थच नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा एक शक्तिशाली पदार्थ देखील आहे. त्यात असे संयुगे असतात जे पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन उत्तेजित करू शकतात आणि संक्रमणाशी लढण्यासाठी त्यांची प्रभावीता वाढवू शकतात. तुमच्या आहारात लसूण समाविष्ट करणे हा पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची हे शिकण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. परत बघा, इतर फायदेशीर औषधी वनस्पती. जिनसेंग, हळद आणि आले यासारख्या इतर औषधी वनस्पतीमध्ये देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. या औषधी वनस्पतींचा तुमच्या आहारात समावेश केल्याने तुमच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढण्यास आणि एकूण रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास
राहण्यास मदत होऊ शकते. धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळणे. धूम्रपान आणि जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होऊ शकते. या सवयी टाळल्याने निरोगी रोगप्रतिकार प्रतिक्रिया राखण्यास आणि तुमचे एकूण आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कशी वाढवायची यात हातभार लागतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.